भोपळा किसून घेतला. आज भोपळ्याचे मी तिखट घाऱ्या दाखवणार आहे. आता हे मी वाफवून घेणार आहे थोडंसं, मग पीठ वगैरे मिक्स करणार आहे. अगदी कमी वेळात किस शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर, मीठ, तिखट, हिंग, गव्हाचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ घालून मळून घेणार आहे. गहू पीठ, बेसन पीठ, वाफवलेलं भोपळा, तीळ, हिंग, मीठ, तिखट आता मळून घेणे. छोटे गोळे करून प्लास्टिक कागदावर किंवा लाटून तळून घेणे. नमस्कार. आजची डिश तिखट घाऱ्या. तिखट भोपळा किसून घेतला, थोडंसं वाफवून घेतला, गव्हाचं पीठ 2 चमचे, बेसन पीठ, तिखट, मीठ, हिंग आणि तीळ घातलेले मळून घ्या. जर मऊ वाटलं पातळ तर थोडंसं गव्हाचं पीठ वापरायचं आणि प्लास्टिक पेपरवर किंवा लाटून करा आणि तळून घेणे. मस्त होतात. तीळ घातलेलं आहे, खमंग लागतात. हिंग, जिरे, धणे पावडर, तुम्हाला काय आवडतं ते घालू शकता. तिखट मिठाच्या घाऱ्या.